रोहित आणि राहुल. स्ट्राईकला राहुल आहे. तर क्षेत्ररक्षण शोधून घेतलेलं आहे. त्वरित आपण चालू करायचं आहे. VRCC देगाव वर्सेस आई जाणाई काळकाई करंजाली संघ. आणि या ठिकाणी आपण प्रथम गोलंदाजी या ठिकाणी घेऊन येतोय शेखर. आणि स्ट्राईक वरती असेल राहुल आगरे आणि रोहित. ज्या राहुल आगरे यांनी DPL मध्ये दापोली प्रीमियम लीग मध्ये महत्वाची भूमिका बजावली होती, तो राहुल आगरे पुन्हा एकदा या ठिकाणी आपण खेळताना पाहतोय. त्याला साथ देईल तो रोहित. आणि सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो शेखर. पहिला चेंडूचा या ठिकाणी समाचार घेतलाय राहुल आगरे. द फायर राहुल आगरे. आणि हा येतोय षटकार. खरोखरच या ठिकाणी आपण पाहिलं कुठेतरी हे राहुल नावाचं वादळ या ठिकाणी गुंगावत होतं, थांबलं होतं. ते राहुल आगरे पुन्हा एकदा या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी समाचार घेतलाय शेखर याचा. आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी षटकार देखील लगावला गेलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र दुसरा चेंडू मात्र शेखर याने सुंदररित्या या ठिकाणी फेकला गेला. आणि राहुल आगरे याला आता मात्र थांबावं लागलं. कारण पहिल्या चेंडूवरती 6 धावा, दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. आता मात्र पाहावं लागेल की कोणाची बाजू या ठिकाणी सरस ठरेल, राहुल आगरे की शेखर. ओहो, प्रेशर दडपण, मोठं दडपण प्रेशर या ठिकाणी आलेलं आहे शेखर याच्यावरती. कोणत्या दिशेने हा चेंडू फेकायचा, परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू फेकला गेला तो 4 धावांसाठी आणि वाईट चेंडू. म्हणजे एकूण आपल्याला मिळाल्या 5 धावा. हा मिळाला बोनस पॉइंट करंजली संघाला, कारण एकही चेंडू नाही आहे, परंतु 5 धावा मात्र मिळाल्या. या 5 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता पोहोचते 11 धावा. खूप महागडे षटक या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू जायचा आहे. चेंडू आलेला आहे. या ठिकाणी या 5 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 11 धावा. आता मात्र शेखर वरती मोठं दडपण आले, कारण स्ट्राईक वरती मात्र राहुल आगरे आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी राहुल आगरे पाहावं लागेल. आता मात्र या षटकारांची आतिषबाजी चालू ठेवेल का हे देखील पाहावं लागेल. शेखर वैयक्तिक षटक आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन येतोय. हो हो, क्या बात आहे. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, परंतु या ठिकाणी मात्र 2 नाही तर 3 धावा धावून घेतलेल्या आहेत. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता पोहोचते 14 धावांवरती. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर पाहावं लागेल की किती मोठं धावांचं आव्हान या ठिकाणी उभं केलं जातंय. कारण VRC संघामध्ये देखील तेवढेच ताकदीचे, तेवढेच महत्त्वपूर्ण खेळाडू या संघामध्ये आहेत. पंकज सावरकर अजूनही आजच्या या स्पर्धेमध्ये उत्तमरित्या कामगिरी बजावत आहे, पाहावं लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी काय होत आहे, या ठिकाणी मात्र षटकारांची आतिषबाजी करतोय आणि हा येतोय पुन्हा गगनचुंबी षटकार राहुल आगरे. मला वाटतं राहुल आगरे षटकार मारलेला नाहीये, तर या ठिकाणी षटकार कोणाकडून पाहायला मिळाला तो रोहित याच्याकडून. कारण रोहित याला राहुल आगरे याला महत्त्वपूर्ण साथ देतो रोहित, कारण तो देखील षटकारामध्ये माहीर आहे, तो देखील षटकार मारण्यामध्ये तरबेज आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू होता. पंचांचा काय इशारा येतोय, पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडू. या वाईट चेंडूच्या मदतीने, या बोनस पॉइंटच्या मदतीने धावसंख्या देखील भर होते. धावसंख्या पोहोचते, धावसंख्या होते 21 धावा. पुन्हा एकदा शेखर, पाहूया पुढील चेंडू फेकतोय आणि आता मात्र काय होतंय, आता मात्र हवेमध्ये चेंडू, परंतु चेंडू जातोय सीमारेषे पार पाहावं लागेल. परंतु या ठिकाणी चेंडू राहिला आतमध्ये आणि धावा मिळाल्या त्या फक्त किती 2 धावा नक्कीच मिळाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा पोहोचते 23 धावा. नाणेफेकीसाठी यायचं आहे. नवयुग पांगारी संघ वर्सेस
दत्त माऊली नाट्यसंघ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कारण हा सामना संपल्यानंतर त्वरित आपला पहिला सेमीफायनल सामना या ठिकाणी संपन्न होणार आहे. हो हो, क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय आपण. आता मात्र राहुल यांना रोखून ठेवलंय आणि या ठिकाणी मला वाटतं षटक समाप्त होतंय का? षटक समाप्त झालेलं आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते, धावसंख्या होते 24. 24 धावा झालेल्या आहेत. कारण या ठिकाणी खूप महागडे षटक ठरलंय शेखर याचं. प्रत्येक चेंडूचे सरासरी आपण काढली तर प्रत्येक चेंडूचे चौकार या ठिकाणी लगावला जातोय असं वाटलं आणि 6 चेंडूंवरती 24 धावा या ठिकाणी केल्या गेल्या. महत्त्वपूर्ण धावसंख्या या ठिकाणी उभी केली गेलेली आहे. आता मात्र दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय पाहावं लागेल आणि दुसरं षटक घेऊन आलाय प्रतीक. आता मात्र या दोन खेळाडूंना रोखून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. एका बाजूला मोठी खिंड लढवतोय रोहित आणि दुसऱ्या बाजूला त्याला साथ देतोय राहुल आणि रोहित. अशी ही सलामी जोडी मैदानामध्ये अजूनही आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावताना आपण पाहतोय. गोलंदाजी होती सज्ज आहे प्रतीक. पाहूया हो, सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. न समजलेला चेंडू, परंतु एक धाव तर नक्कीच घेतले आणि दुसरी धाव घेतात का पाहूया. परंतु रोखून ठेवलेलं आहे कारण स्ट्राईक कोणाला द्यायची आहे तर स्ट्राईक वरती आता पोहोचलाय तो राहुल. राहुल आता या ठिकाणी पुन्हा स्ट्राईक वरती पोहोचलाय. आता मात्र मोठी जबाबदारी असेल कारण DPL खेळून आल्यानंतर हे मोठं एक्सपिरियन्स त्याच्याकडे आलेला आहे. तो नक्कीच त्याचा परिपूर्ण या ठिकाणी फायदा उचलेल का? आणि 2 धावा देखील या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत पोहोचते 27. 27 धावा. प्रतीक याच्यामध्ये देखील मोठी जबाबदारी असेल कारण ही सलामीची जोडी जर आपण या ठिकाणी माघारी परतवली तर नक्कीच आपल्याला देखील धावा रोखता येतील. परंतु ही सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये सज्ज आहे पुढील चेंडू खेळण्यासाठी. आणि या ठिकाणी मात्र सुंदर गोलंदाजी आणि या ठिकाणी मला वाटतंय रनआउटचा खतरा होऊ शकतो का? परंतु नाही. कारण राहुलला या ठिकाणी स्ट्राईक वरती राहायचंय. माझ्यामध्ये तेवढी पॉवर आहे, माझ्यामध्ये तेवढी टायमिंग आहे, माझ्यामध्ये तेवढं कॉन्फिडन्स आहे हे सांगतोय राहुल. आणि तोच राहुल पुन्हा एकदा या ठिकाणी बरसतोय, षटकारांची आतिषबाजी करतोय, पंचांचा देखील इशारा येतोय एक गणगणित षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 33. 33 धावा. खूप मोठं टार्गेट या ठिकाणी उभं केलं गेलेलं आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी हो, क्या बात आहे. आता मात्र गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय आपण. पंचांवरती कोणताही दबाव नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. हा देखील या ठिकाणी निर्धाव फेकावा लागेल कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 33 धावांचं मोठं कडवट आव्हान या ठिकाणी उभं केलं गेलंय. आणि 33 धावांचं आव्हान खूप कडवट मोठं आव्हान या ठिकाणी जर पार पाडायचं असेल तर आता मात्र रोखून ठेवावं लागलं. आता मात्र मोठं प्रेशर दडपण आलेलं दिसतंय प्रतीक याच्यावरती. आणि हा चेंडू देखील वाईट देखील फेकला जातोय. आणि हा पुन्हा एक धावेमध्ये धावसंख्येत भर पडून धावसंख्या वाढते 34. 34 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र या शेवटच्या चेंडूचा समाचार कसा दिला जातोय, कसा घेतला जातोय हे देखील पाहावं लागेल राहुल आगरे. हो, आता मात्र सुंदर चेंडू होता. एक धाव नक्कीच घेतली जाते. 2 धावा देखील घेतल्या जातात परंतु 2 धावा देखील कंप्लीट. तिसरी धाव घेता येईल का? परंतु शेवटचा चेंडू आहे. तिसरी धाव
घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी गडी बाद होतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत पोहोचते 37 टू विन. 37 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. आणि जर आपण पाहिलं तर 18.5 18.5 जवळजवळ आपण पाहिलं तर 19 धावांचं सरासरी या ठिकाणी धावा आपल्याला प्रत्येक ओव्हरमध्ये कराव्या लागतील जिंकण्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सलामी फलंदाजांसाठी ज्यांनी या सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण बजावली होती. असं एका बाजूने खिंड लढवत होता तो राहुल आगरे आणि दुसऱ्या बाजूने त्याला साथ देत होता तो रोहित. कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी VRC ते देगाव संघासमोर जे मोठं टार्गेट या ठिकाणी उभं करून ठेवायचं होतं ते महत्त्वाचं टार्गेट म्हणजे 37 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं केलेलं आहे. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घेण्यासाठी जायचंय. मराठा आता जो मागे सामना झाला उपविजेता संघ होता मराठा योद्धा पंधेरी संघ. या संघाला देखील विनंती असेल आपण आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. पंचांचा काय इशारा येतोय? चेंडू द्या. क्षेत्ररक्षण सजून घ्या लवकरात लवकर. आजच्या या शिवशाही चषक 2025 या स्पर्धेला यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभलेली आहे असे कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरे विभागाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक लक्ष्मणजी हरावडे साहेब यांच्याकडून आजच्या या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच सन्माननीय सरचिटणीस आमचे मार्गदर्शक सुनीलजी चव्हाण साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच कुणबी युवक मंडळ उन्नवरे विभागाचे सरचिटणीस प्रवीणजी मनवल साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. देणगीदारांचं मनपूर्वक आभार. आणि मी तिघांनाही विनंती करतो की शेवटच्या सामन्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी थांबायचं असा आग्रह जिगरजी पाटील साहेब आणि कमिटी यांनी आपल्यासमोर केलेला आहे. नक्कीच पाटील साहेब आग्रह होईल. सामने मात्र जलद गतीने घ्यावे लागतील. बारा चेंडू 37 धावांची गरज. चला स्टार्ट द मॅच चालू करायचे पंच. आणि या ठिकाणी प्रथम गोलंदाजी कोणी घेऊन येते पाहावं लागेल. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. आता मात्र या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालेत फलंदाज. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर VRC चे देगाव संघासमोर महत्वाचे फलंदाज असतील. एका बाजूने खिंड लढवण्यासाठी उभा असेल तो पंकज सावरकर आणि त्याला साथ देईल तो प्रसाद. पंकज आणि प्रसाद ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. ज्या पद्धतीने राहुल आगरे यांनी एक झंझावात या ठिकाणी उभा केला होता, एक षटकारांची आतिषबाजी करून आपल्या संघाला मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलं होतं, ते आव्हान पूर्ण करायचं असेल तर पंकज नावाचं वादळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. परंतु पंकज सावरकर यांचा समोर उभा असेल, गोलंदाजीवरती सज्ज असेल, ज्याने DPL मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि अनेक किताबं त्याच्या नावावरती या ठिकाणी आपण पाहिली आहेत. तो राहुल आगरे एका बाजूला गोलंदाजीसाठी सज्ज असेल. त्यामुळे ही रंगत जरी सामना देगाव आणि करंजाली असा जरी असला तरी त्या देगाव आणि करंजाली या संघांमध्ये असलेले हे दोन्ही बलाढ्य खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. एका बाजूला पंकज सावरकर, दुसऱ्या बाजूला राहुल आगरे. हो हो, क्या बात आहे. पहिला चेंडू फेकला जातोय राहुल आगरे याचा, न समजलेला चेंडू पंकज सावरकर याला म्हणतात गोलंदाजी. आता मात्र फलंदाजीतून दाखवावं लागेल पंकज सावरकर यांना, होय तू ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्या पद्धतीने मला देखील फलंदाजी करावी लागेल. पाहूया
कोणाची बाजू या ठिकाणी सरस ठरेल, कोणता संघ विजयी होईल आणि सेमीफायनल मध्ये धडक मारेल. क्या बात है, क्या बात है. बॅक टू बॅक या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकला जातोय. कारण खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना तर ज्या पद्धतीने राहुल आग्रे यांची जी गोलंदाजी आहे, अचूक लेंथ, योग्य लेंथ मध्ये गोलंदाजी करतोय, समोरचा फलंदाज देखील पाहतोय आणि या ठिकाणी 2 चेंडू निर्धाव फेकले गेले आणि तिसरा चेंडू मात्र वाईट चेंडू. आणि या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं प्रेशर दडपण, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मोठी धावसंख्या या ठिकाणी आहे. परंतु मोठी धावसंख्या जरी असली तरी क्रिकेट म्हटलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. मोठी फटकेबाजी जर या ठिकाणी आपण केली, पंकज सावरकर असेल, त्याला साथ देईल तो प्रसाद, यांना मात्र मोठे फटके मारावे लागतील. कारण ज्या पद्धतीने राहुल आणि प्रतीक यांनी जी षटकारांची आतिषबाजी केली होती ना ती फार महत्वाची होती. पुन्हा एकदा सज्ज राहुल आग्रे, पाहूया सामना करतोय फुलटा चेंडूचा. ओ हो, क्या बात आहे. चेंडू हाताला लागलेला आहे की नाही पाहावं लागेल, परंतु या ठिकाणी मात्र 1 धाव नक्की घेतली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 3 धावा, फक्त आणि फक्त 3 धावा. पुन्हा एकदा राहुल आग्रे, खतरनाक खतरो का खिलाडी म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने राहुल आग्रे यांची सकाळच्या सत्रापासून या शेवटच्या क्वार्टर फायनल पर्यंत आम्ही पाहिलं, खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय, संघाला रोखून ठेवतोय आणि पंकज याला देखील रोखून ठेवलेला आहे राहुल यांनी. त्यामुळे नक्कीच राहुल याची बाजू ही फार सक्षम भक्कम आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र पोहोचलाय तो प्रसाद. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार या ठिकाणी मारावे लागतील आपल्याला. मोठी धावसंख्या या ठिकाणी आव्हान आहे ते पूर्ण करायचंय. आता मात्र हवेमध्ये चेंडू, परंतु या ठिकाणी चेंडू हातामध्ये येईल का. 1 धाव नक्की घेतली जाते, 2 धावा देखील पूर्ण आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता पोहोचते केवळ आणि केवळ 6 धावा. 1 षटक समाप्त, केवळ आणि केवळ 6 धावा आहे राहुलचा रेकॉर्ड. कारण राहुल यांनी मागची जरी गोलंदाजी आम्ही पाहिली ना तर 5 किंवा 6 किंवा 7 याच्यावरती राहुल कधी धावा देत नाही आहेत. हे आजच्या या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आता मात्र समीकरण काय आलंय तर आता समीकरण आलंय शेवटचे 6 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल 31. म्हणजे या ठिकाणी पंकज सावरकर याला इतिहास घडवावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावे लागतील तेव्हा धावसंख्या होईल 36. आणि आजचा नियम असा आहे की कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 31 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार मारून देखील या ठिकाणी 1 चेंडू नो किंवा 1 चेंडू वाईट देखील आपल्याला मिळावा लागेल. पहिला चेंडू या ठिकाणी गोलंदाज आहे शरद. पहिला चेंडू फेकलाय, पहिला चेंडू या ठिकाणी फेकलाय, निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू फेकलाय म्हणजे जवळजवळ हा सामना संपुष्टात आलाय. परंतु या ठिकाणी काही चेंडू अजून शिल्लक आहेत, तर 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये 31 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा सज्ज. ओ हो हो, आता आतिषबाजी करतोय परंतु टाइम निघून गेलेला दिसतोय. परंतु अजूनही पंकज मैदानामध्ये आहे आणि हा चौकार मिळाला. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्या पोहोचते 10 धावा. पुढील होणारा सामना असेल नवयुग क्रिकेट संघ पांगारी वर्सेस मराठा योद्धा पंधेरी संघ. हा पहिला सेमीफायनल सामना. त्वरित हा सामना संपल्यानंतर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा, दोन्ही संघाला विनंती असेल. यानंतर पहिला होणारा सेमीफायनल सामना असेल नवयुग क्रिकेट संघ पांगारी वर्सेस दत्तमाऊली नाट्य संघ. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर त्वरित आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
नवयुग पांगारे आणि दत्तमाऊली नाट्य संघ नाणेफेकीचा कौल या ठिकाणी उडवला का? नाणेफेकीसाठी यायचं आहे. 3 चेंडू 21 धावांची गरज. दत्तमाऊली नाट्य संघ नाणेफेकीसाठी या. हो या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी मला वाटतं निर्धाव चेंडू फेकला जातोय. आता मात्र सामन्याची काही औपचारिकता फक्त बाकी आहे, कारण जवळजवळ हा सामना आई जाणे कालकाई करंजाली संघाकडे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. नवयुग पांगारी संघ नाणेफेकीचा कौल घेतलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. निर्धाव चेंडू आणि आता मात्र सामन्याची औपचारिकता